नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज इथं कटोरी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. आपण ह्याचा बॅक गळा कट करून घेतोय. मी आज तुम्हाला इथं ब्लाऊज स्टिच करून दाखवणार आहे. पाठीमागचे बाजूचे टक्स आपण मारून घ्यायचे. या दोन्हीच्या मध्ये असा काढायचा. तुम्ही मोजून पण घेऊ शकता. इथून अर्धा इंच आणि वर 4.5 इंचावरती आपण टक्स घ्यायचा आहे. मी अंदाजे घेतले. तर हा बॅक साईड आहे आणि हा फ्रंट आपण शिवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा हे असं ठेवून घ्यायचं. उजव्या बाजूचं डाव्या बाजूचं असं ठेवून घ्यायचं पार्ट हा. नंतर कटोरी पण उजव्या बाजूची डाव्या बाजूची ठेवून घ्यायची, नाहीतर या बाजूचं त्या बाजूला होतं. आणि अशा प्रकारे आपण हे जोडून घ्यायचं आहे. मी चॅनल नवीनच आता म्हणजे अगोदरपासून आहे, पण आता नवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. तर व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का? चॅनलला सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा, शेअर करत जावा. मी समोरचा पार्ट एक तुम्हाला तयार करून दाखवते. आपण आता क्रॉस पट्टी जोडून घेणार आहे. मी अखंडच इथं क्रॉस पट्टी काढली, कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. त्यामुळे याला मी अखंड क्रॉस पट्टी काढलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे असं ठेवून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची. डबल टिप आपण टाकून घ्यायची. आणि अशा प्रकारे आपण इथून हे बाहेर ओढून घ्यायचं. तर आपला हा एका बाजूचा समोरचा पार्ट तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण हा ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे.